आजचा भाजीपाला घ्यायला गेली श्लोकच्या काकांकडे. आपल्या माणसांचा थोडा फायदा झाला पाहिजे. श्लोकला पपई घ्यायची होती. पपई, बनाना घेतली, थोडा भाजीपाला घेतला, दळण घेतलं. आज ॲक्टिव्हा घरी नव्हती त्यामुळे पायी जावं लागलं आणि बॅग तर खूप सारी जड होऊन गेली होती. फ्रेश भाजीपाला होता म्हणून दुसऱ्या दिवशी टिफिनला मात्र पावभाजी देण्याचाच प्लॅन केला आणि आजचा जो दिवस होता ना, तो गुरुवार होता, गुरुपौर्णिमेचा. तर म्हटलं चला आपल्याला उपवास आहे तर मुलांना पावभाजी खाऊ घालूयात आणि आरूचं असं आहे स्वतःलाही नेतो आणि त्याच्या फ्रेंड्सला पण पावभाजी नेतो. मग दोघांचे टिफिन भरून दिले. दोघे मुलं स्कूलला गेली. त्यानंतर घरची जी देवपूजा होती ती करून घेतली आणि नंतर मैत्रिणीचा फोन आला, केंद्रात यायचं का? मग लगेच केंद्रात गेली आणि छान आज स्वामींचं दर्शन झालं. गुरुपौर्णिमेचा दिवस होता आणि स्वामींनी खूप सारी सेवाही करून घेतलेली. पहिल्यांदाच केंद्रात गेली होती, त्यामुळे केंद्रात गेल्यानंतर काय सुख भेटतं ना, ते पहिल्यांदाच अनुभवलं. किती जवळ केंद्र होतं, पण आजपर्यंत जाणं कधी झालंच नाही. मग इतका सारा आनंद झाला होता आणि या आनंदामध्येच म्हटलं, चला आज स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवूया. घरी आल्यानंतर लगेच पुरणाच्या स्वयंपाकाला लागले आणि आजच्या पुरणपोळ्या तर इतक्या टम्म फुगल्या होत्या ना, की काय सांगू. ज्या दिवशी आनंद असतो ना, त्या दिवशी सगळी कामं चांगलीच होतात. स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला, आम्ही जेवणं केली. दॅट्स इट टुडे. बाय.